अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण सरकारने या शासनाने अत्यंत अमानुष पद्धतीची मारहाण लहान मुलांच्यावरती म्हणू नका, वयस्कर लोक म्हणू नका, सगळ्यांना मारहाण केलेली आहे। शेतकरी हा जगाला पोषितो आणि आज त्याच्यावर वेळ लाठीचार्जची ते काय धूरकांड्या असतात ते करायची वेळ आली। पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे। मात्र 2 दिवसांपूर्वी याच पुरंदर तालुक्यातल्या कुंभारवळण गावामध्ये शेतकऱ्यांनी कडाडून याला विरोध केलाय। मोठ्या संख्येने आंदोलनं होत आहेत आणि त्यानंतर पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलाय। यामध्ये शेतकरी जखमी झालेत आणि त्यामुळे पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कुंभारवळण गावातील आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले। आता नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या रिपोर्टच्या माध्यमातून। नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी। तर पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे शासनाकडून करण्यात येतोय। मात्र या विमानतळासाठी ज्या 7 गावांच्या जमिनी जाणार आहेत अशी जी 7 गावं आहेत, या गावातल्या शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेला सर्वप्रथम विरोध केलाय। जमीन मोजण्यासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी गावामध्ये जाण्यासाठी मज्जाव केला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय। आम्ही अतिरेकी आहोत का, आमच्यावरती लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडल्या, आमच्यावरती गुन्हे दाखल झाले असा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय। ग्रामस्थ नेमकं काय म्हणतायत ऐका। माझं ऑलरेडी ऑपरेशन झालेलं आहे। ते एका पायाचं म्हणलं मला एका पायाने चालता येत नाही तर म्हणलं दुसरा पाय मोडतो तुझा। तुम्हाला सीवी दिली म्हटलं, कोणी सीवी दिली? पोलिसांनी शिवी दिली। किती जण होते सीवी द्यायला? 2 जण शिवी द्यायला होते आणि 2 जण मला उचलायला होते। तुम्ही कुठे बसला होता नक्की? त्या माडुंगाच्या झाडाखाली बसलो होतो, बसला होता का? रोडच्या बाहेर, रोडच्या बाहेर सावली रोडच्या बाहेर बसलो होतो मी तिथं। आमचं एकच पहिल्यापासून ठाम मध्ये की आमची जमीन विमानतळाला आम्हाला द्यायची नाही। आमच्या स्वकष्टाने वडिलांची जमीन आम्ही जतत आलोया, याच्या पुढे आमच्या मुलांना ती जतवायची आहे। त्याच्यामुळे आम्ही ती जमीन यांना देऊ शकत नाही। आणि ज्यांनी हा गाठ घातलाय ना की बाबा प्रशासन पाठवतात की दडपशाहीने करा, मतं मागायला लागण्यासारखी जी शेतकऱ्यांच्या दारात येतात, तसंच की त्यांचं काळं तोंड दाखवायलाच आंदोलनात तिथं यावं ही आमची भूमिका आहे। नाही झालं अजून कुणीही संपर्क आमच्यापर्यंत आजपर्यंत आम्ही शेतकरीच लढतो या की जसे की हे मतं मागण्यासाठी आमच्या दारात निर्लज्जासारखे येतात, तसे तुम्ही हे शेतकऱ्यांच्या उन्हातानात काय आलेत, त्यांच्या आई वडिलासारखे बहिणी भावासारखे आहेत ना, मग तुम्ही इथं समाजात या ना, त्यांचा हाल अपेश टापा का तुम्ही प्रशासनाला सांगताय आणि जाग्या एसी मध्ये बसताय आणि विमानतळ प्रकल्प हा झालाच पाहिजे, हा गाढवांचा या। मग आडी अडचणी तुम्हाला ज्यावेळी अडचण येते त्यावेळी तुम्ही समाजामध्ये येत आहे, मग समाजाला अडचण आली तुम्ही समाजामध्ये काय येऊ शकत नाही की तुम्ही का तोंड दाखवून बसला, ही आमची मूळ भूमिका आहे। लक्ष्मण टेळेकर, गाव एकतपूर। आता सांगायचं तात्पर्य म्हणजे शासनाने जी आम्हाला नोटीस दिली आहे का, शासनाने जी नोटीस दिली ना ते ग्रामपंचायतीला कोणीही नोटीस घेतली नाही, त्याच्यावर फुले मारल्यात। वास्तविकतेने त्यांना गावात येण्याचा अधिकार, जर नोटीस घेतली असती तर आम्हाला मान्य होतं किंवा त्यांना ते मोजणी करायला यायला, ते येऊ शकत नाही। पण बळजबरीने हे सगळं चाललेला सर्वे बेकायदेशीर चाललाय असं तुम्हाला म्हणायचं? हा बेकायदेशीर, कारण आम्हाला कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची। बेकायदेशीर आहे, कुणाला कळवलं आणि काय केलंय, सगळं बेकायदेशीर चाललंय आतापर्यंत, हाणामारी चालली, असं कुठं असतं का? संपूर्ण प्रकरणामुळे पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न शनिवारी अधिकच पेटला। पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झटापट सुद्धा झाली आणि यावेळी अनेक शेतकरी हे पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी सुद्धा झाले। रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्यांच्या या अवस्थेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातो। विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा चांगलाच धरला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्षाच्या खासदार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, त्याचबरोबर दानवे या सगळ्यांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। नाही, हे कोणाच्या आदेशाने चालतं हे शोधून काढणं मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे। आम्हाला आमची जमीन वाचवायची इतकाच याच्यामधला प्रश्न आहे। विजय बापू शिवतारे इथले आमदार आहेत। शिवतारे बापू निवडणुकीच्या आधी असं म्हणत होते की आम्ही इथे एअरपोर्ट होईल, मात्र वहिती खालच्या जमिनीवर होणार नाही, बाजूची पर्यायी जागा दाखवली जाईल। आत्ता मात्र त्यांचा पवित्रा बदललेला आहे। जर तुम्हाला बाजूच्या जागेवर तुम्हाला करणं शक्य आहे तर वहिती खालची बागायती जमिनीच का हव्या आहेत? आणि जर एअरपोर्ट करायचंच असेल, जर असं वाटतंय की हा सगळा टापू हा उड्डाण योग्य टापू आहे, तर या टापूमध्ये 60 किलोमीटर अंतरावर बारामती आहे, जिथे छोटं विमानतळ ऑलरेडी डेव्हलप केलेलं आहे, त्याचं एक्सपेन्शन करा तुम्ही। ते एक्सपेन्शन केलं तर ते अजून चांगलं राहील।
ज्या लोकांसाठी विकास करायचा आहे त्या लोकांची सहमतीच नसेल आणि त्यांना नकोच आहे विमानतळ, तर तुम्ही जबरदस्ती कशी काय करू शकता? हा साधा प्रश्न आहे आणि तो घेऊन उभे आहेत. दरम्यान या झालेल्या सगळ्या धक्काबुक्कीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप सुद्धा इथले ग्रामस्थ करतायत. प्रशासनामुळे आमच्या महिलेचा जीव गेला असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. याआधी अनेकदा आंदोलनं केली आहे, उपोषणं केली आहेत, मात्र प्रशासनानं कोणतीही दाद दिलेली नाही आणि विमानतळाचा घाट हा सुरूच आहे. आमचा जीव गेला तरी चालेल पण आता माघार नाही अशी भूमिका इथल्या ग्रामस्थांनी घेतली आहे. आम्हाला एवढंच सरकारला सांगायचंय, जबरदस्तीने आमच्याकडून शेती घेऊ नका आणि शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका. शेतकरी महिला शांत आहेत तोपर्यंत शांत बसतील. ज्यावेळेस तुम्ही अंगावर येता त्यावेळेस शेतकरी महिला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला हे विमानतळ नकोय, हे विमानतळ तुम्ही रद्द करा एवढं सांगायचं. हा प्रकार काय, आता ही अशी गोष्ट झाली आहे, शेतकरी हा जगाला पोषितो आणि आज त्याच्यावर वेळ लाठीचार्जची, ते काय धूरकांड्या असतात ते करायची वेळ आली. हा दगडफेक किंवा लाठीचे चार्ज हे करावे त्यांनी. अहो लई चुकीचं होत आहे. किती लोक जखमी झालेत काय सांगा? आमचे 7-8 लोक जखमी झालेत. आज एक मैत झाली आमच्या कुंभारवळण गावची, एक मैत झाली आहे अंजना महादेव कामटे आणि ह्याच्या दरम्यानच झालेली, त्या ह्याच्यात सहभागी होत्या, या आंदोलनामध्ये सहभागी होते. त्यांना मगाशी पोलीस महिलांनी कॉन्स्टेबल त्यांनी धक्काबुक्की केली, त्या खाली पडल्या, नंतर त्यांना अटॅक आला. त्याला कोण जबाबदार आहे सांगा ना? पोलीसच जबाबदार आहे ना. आम्ही शांततेत करतोय, आम्ही महिला कोणी काही बोलतोय का? आमचे पुरुष मंडळी आम्हाला प्रोटेक्ट करतात म्हणून लगेच त्यांना लाठीचार्ज करायचा का? यांनी कोणी सांगितलं? यांच्याकडे अधिकार आहेत म्हणून यांनी काही त्याचा गैरवापर करायचा? दगडफेक झाली त्याच्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज असं अजिबात नाहीये. आता हे असंच करणार का? तर आम्हाला खंबीर पाठिंबा कोणाचा नाहीये म्हणून हे असंच बोलणार. त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडे सगळे नियम आहेत म्हणून ते त्यांचे आमच्यावर लादणार का? नाही. आणि इथं एक खोटं बोलेल की सगळी जनता खोटं नाही बोलणार, या सगळ्या महिला खोटं नाही बोलणार ना. हे गावची सरपंच आहे. 2 दिवसापासून हे ड्रोन सर्वेचं जे भूत शेतकऱ्यांच्या डोक्यावरती सरकारने बसवलेलं आहे ते रद्द करावं ताबडतोब. कारण की यामुळे आज आमच्या गावामध्ये कुंभारवळण आमच्या शेजारच्या गावामध्ये एक मयत झालेली आहे आणि अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण सरकारने, या शासनाने अत्यंत अमानुष पद्धतीची मारहाण, लहान मुलांच्या वरती म्हणू नका, वयस्कर लोक म्हणू नका, सगळ्यांना मारहाण केलेली आहे. शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नसताना किंवा कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची शिवीगाळ किंवा कुठल्याही प्रकारची वाणी नसताना यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने शिवीगाळ सुद्धा या पोलिसांनी सरकारने या शेतकऱ्यांच्यावरती केलेले आहे आणि काही चूक नसताना शेतकऱ्यांच्या मुलांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे सरकारने. ड्रोन सर्वे करायला जेव्हा लोक आली होती त्यावेळी बैलगाडी शर्यतीतल्या 2 गाड्या या पोलिसांच्या अंगावर सोडण्यासाठी आणल्या होत्या. पोलिसांनी तर अश्रूच्या काढण्या वापरल्या नसत्या किंवा लाठीचार्ज केला नसता तर अनेक पोलीस जखमी झाले असते. त्यामुळे करणं आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला यावरनं अनेक शेतकरी आंदोलकांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिकारी याबाबतीत नेमकं काय म्हणतायत ते सुद्धा तुम्ही ऐका. ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कालपासनं पुरंदर विमानतळासाठीचं ड्रोन सर्वेक्षण आपण सुरू केलं होतं आणि कालसुद्धा ह्या अनुषंगानं जे सर्वेयर आहे त्याच्या इक्विपमेंटची तोडफोड करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची घटना घडली होती. त्या अनुषंगाने एक गुन्हासुद्धा दाखल होता. आजसुद्धा जो आहे तो महसूल प्रशासन, सर्वेयर, पोलीस अधिकारी, अंमलदार असे सगळे लोक ह्या सर्वेक्षणासाठी तिथे पोचले होते. परंतु गावामध्ये, शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. ह्यामध्ये आमचे जे आहे ते 4-5 पोलीस अधिकारी आणि जवळपास 20 अंमलदार हे जखमी आहेत. त्यांना आम्ही मेडिकल करून घेतो आहे. त्यासोबतच पोलिसांवर पोलिसांच्या ज्या आहेत त्या 2 गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा यांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत 6 आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि अजून काही आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि काही गुन्ह्यांचीसुद्धा नोंद करणार आहोत. नाही, ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आला. या 87 वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या 2 आठवड्यापासून अत्यवस्थ होत्या आणि त्या त्यांच्या घरीच होत्या.
ह्या कुंभारवळण ह्या गावच्या ह्या महिला आहेत आणि त्यांच्या घरीच मृत्यू झालेला आहे. प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झालं आणि काल आणि आज तरी त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांचा मृत्यूचं नेमकं कारण काय आहे ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही. परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगानं गेले 2 दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या. त्या गेल्या 15 दिवसापासनं त्यांच्या घरीच अत्यवस्थ असल्यामुळे होत्या. ह्याबद्दलची खातरजमा मीडिया पण स्वतंत्रपणे करू शकतो. आपण जर व्हिडिओज बघितले तर पोलीस जे आहेत ही अशी बातमी आल्यानंतर सगळं विड्रॉ करत होते. सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो. हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे, गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला, काही लोकांनी दगडफेक केलेली आहे. जर आम्ही अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार जर केला नसता तर आपण बघितलं असतं की अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झालेले असतात. आत्तापर्यंत 6 जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचारपूस सुरू आहे. आमच्याकडे ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दलचं व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फुटेज आहे आणि त्या फुटेजवरनं आम्ही खातरजमा करून ज्याचं ह्या सगळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू. त्याच्यामध्ये अजून एक आहे, त्याची व्हिडिओग्राफी पण मी शेअर करेन की एक बैलगाडा शर्यतीतले 2 गाड्या ज्या आहेत त्या तिथे आणल्या होत्या. पोलिसांच्या अंगावर त्या सोडण्याच्या अनुषंगाने त्या आणल्या होत्या. त्यामध्ये दुर्दैवाने काही ग्रामस्थ महिला ज्या आहेत त्या इंज्युअर्ड झाल्या. त्या 3 महिला ह्या इंज्युअर्ड झालेल्या आहेत. त्याबद्दलचं शूटिंगसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर करू. आता वातावरण अधिक तापलंय. पोलिसांकडनं लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या कांड्यांमुळे त्यामध्ये अधिकच भर पडली. आता या संपूर्ण प्रकरणानंतर यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.